नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपण या ठिकाणी अ, व्यक्तिमत्व विकास या विषयावरच्या सत्रासाठी एकत्र येत आहोत. आज प्रवासाचा अ, वेळ असल्यामुळं पहाटे 4:30 वाजता माधवी हे रेकॉर्डिंग करते आणि त्यानंतर हे आपल्यासमोर प्ले केलं जातंय. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि माधवीचे विशेष आभार की ती पहाटे 4:30 पासून या सेशनच्या लाईव्ह होण्यासाठी प्रयत्न करते. अ, आपल्याकडं या व्यक्तिमत्व विकासाच्या सदरामध्ये आपण ज्या गोष्टी या ठिकाणी यापूर्वी बघितलेल्या आहेत, त्यातल्या नवीन गोष्टी बघण्याचा प्रयत्न आपण करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्यातली एक महत्वाची बाब आज आपल्याला बघायची आहे. त्याला आपण रडत राहू असं म्हणत होतो, की प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिक्टिम कार्ड खेळण्याची एक मानसिकता आपल्याकडे असते. म्हणजे आपण दरवेळेला इतरांना दोष देऊ शकतो. इतरांच्या या ठिकाणी बाबींवर म्हणजे बोट दाखवू शकतो, कारणं सांगू शकतो त्याच्यामध्ये किंवा स्वतःवर अन्याय कसा झाला त्याचं एक व्हिक्टिम कार्ड खेळण्याची सवय आपल्याला लागली असते. ते व्हिक्टिम कार्ड काय इम्पॅक्ट करतं ते थोडंसं आपल्याला आज बघायचं आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे साधारणतः आपल्यामध्ये इथं असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटच असू शकतं की मला अजिबात चांगली परिस्थिती घरची मिळालेली नाहीये. माझा जन्म अत्यंत गरीब घरात झालेला आहे किंवा माझा जन्म ज्या घरात झाला त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. मी जन्मलो ज्या भागामध्ये तो भाग अविकसित आहे. मी ग्रामीण भागात जन्मलो, तिथं सुविधा चांगल्या नाही आहेत. मला मित्र चांगले भेटलेले नाही आहेत. अशा अनेक कारणांनी जर तुम्ही या ठिकाणी सातत्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला काय मिळतं? तर तुम्हाला मिळते सगळ्यात मोठी सगळ्यांची सहानुभूती. सगळ्यांना असं वाटतं की अरे बिचारा आहे, त्याला सपोर्ट भेटत नाहीये, त्याची या ठिकाणी अडचणी आहेत, तो फॅमिली प्रॉब्लेम मध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ते सहानुभूती 100% देऊ शकतात लक्षात घ्या. पण या सहानुभूतीच्या जोरावर आपण आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो का? त्या सहानुभूतीच्या जोरावर आपण या ठिकाणी आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी काही मदत होतो का? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नेहमीच तुम्हाला नाही असं येईल. कारण ज्यांना या पद्धतीची सहानुभूती मिळवण्याची सवय आहे, त्यांना दरवेळेला नवनवीन कारणांसाठी एक व्हिक्टिम कार्ड खेळण्याची सवय लागते आणि हे व्हिक्टिम कार्ड तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून या ठिकाणी वंचित ठेवतं. म्हणजे या लोकांच्या बाबतीत तुम्ही बघा, की हे ओळखायचे कसे लोक व्हिक्टिम कार्ड खेळणारे किंवा आपल्याला ती सवय आहे की हे ओळखायचे कसे? की कुठलीही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की ते कारणाचं म्हणजे त्यांचं अपयश सांगण्याच्या अगोदर ते त्यांची कारणं सांगतात की याचं कारण असं आहे म्हणून मी अपयशी झालो. म्हणजे तू उशिरा का आलास? तर मी वेळेवर आलो होतो पण बस अगोदर निघून गेली. बसचं टायमिंग 5:30 होतं. मी 5:40ला पोहोचलो होतो पण बस अगोदर निघून गेली. म्हणजे मी वेळेवर पोहोचणं, बसच्या अगोदर 10 मिनिटं पोहोचणं अपेक्षित होतं हे सांगण्यापेक्षा दरवेळेला 10-15 मिनिटं उशिरा होते, बस आज लवकर कशी काय निघून गेली त्यामुळे माझी बस चुकली. हे साधं उदाहरण आहे लक्षात घ्या. किंवा तू चांगल्या क्लासेसला ऍडमिशन का नाही घेतलं? जर तुला माहित होतं की इथं सगळे क्लासेसला जात आहेत, तर माझी परिस्थिती नव्हती. माझी परिस्थिती नव्हती म्हणण्यापेक्षा मी ती परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. हे जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं एक अवधी मिळतो की मला थोडंसं पुढे जायला स्कोप मिळतोय लक्षात त्याच्यावरती. कारण एक सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्यामध्ये एक कम्फर्ट झोन नावाचा प्रकार आहे लक्षात घ्या. तिथे या ठिकाणी सगळंच आपल्या नियंत्रणात असतं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या सहज सोप्या सुंदर वाटायला लागतात लक्षात. आणि या सहज सोप्या सुंदर असणाऱ्या गोष्टी करण्यामध्येच आपण जर गुंतून राहिलो तर त्याच्या बाहेरचं एक जग आहे की जे या ठिकाणी आपल्याला सातत्याने या ठिकाणी खुणावत असतं, तुमच्या कर्तृत्वालाच या ठिकाणी चालना देत असतं. इथं आपण थोडंसं कमी पडतो. तिथं स्वतःला अ, समजून घेणं, स्वतःला या ठिकाणी टेस्ट करणं हा जो भाग असतो तो बऱ्याच वेळा कमी पडत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक व्हिक्टिम कार्ड आपला सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो कसा दूर करता येईल यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हा प्रयत्न कुठून सुरुवात होईल? हा प्रयत्न सुरुवात होईल की एक शब्द आपल्या आयुष्यामधून कमी करण्यात आणि एक शब्द अजून ऍड करण्यामध्ये. कोणता? की आपण सातत्यानं प्रश्न विचारतो दरवेळेला मीच का? म्हणजे हे काम मीच का करायचं? मलाच का रागवलं जातं? मलाच का बोललं जातं? ठीक आहे. ही जबाबदारी माझ्यावरच का दिली जाते? त्याच्यापेक्षा व्हाय नॉट मी? मी का नाही? ही मला जबाबदारी मी का करू शकत नाही? किंवा मी त्या ठिकाणी ही जबाबदारी पार का पाडू शकत नाही? हा प्रश्न ज्यावेळेला तुम्ही विचारायला सुरुवात कराल, म्हणजे एक प्रश्न कमी करणं आणि एक प्रश्न विचारायला सुरुवात करणं. कोणता प्रश्न? की मी का? हा प्रश्न विचारायचं कमी करायचं. मी का नाही? हा प्रश्न वारंवार ज्यावेळेला विचाराल
त्यावेळेला एक बदल घडेल की तुमच्यामध्ये कारण सांगण्याची या ठिकाणी जी प्रवृत्ती आहे ती थोडी कमी होईल. कम्फर्ट झोनच्या तुम्ही थोडंसं बाहेर या आणि मग तुमच्या असं लक्षात यायला लागेल की अशा कित्येक गोष्टी ज्या तुम्ही आजपर्यंत केलेल्या नाहीत, आजपर्यंत कुणाला सांगितलेल्या नाहीत, किंवा आपण या ठिकाणी आजपर्यंत ज्या गोष्टींपासून दूर राहिलो, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. त्या या माध्यमातून समजतील की कुणीतरी माझ्यावर जबाबदारी देते जी मी आजपर्यंत कधीच केली नव्हती. आणि अशी गोष्ट ज्या वेळेला मी करायला घेतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं, अरे हे मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू शकतो. जर मी हाच प्रश्न विचारत राहिलो असतो की मी का करायचं, जर वेळेला दुसरा कोणतरी करू दे, दर वेळेला तुमची संधी दुसऱ्याकडे गेली असते आणि दुसरा पुढे गेला असते. तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करता, ठीक आहे मी करतोय का, मी का नाही, हे काम जर कुणीतरी करू शकतो तर मी का नाही करू शकत, हा प्रश्न ज्या वेळेला विचारा. हे विचारत असताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य लक्षात घ्या की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की आपण सगळं काही करू शकतो, जग जिंकू शकतो, प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवू शकतो. हे बोलत असताना एक महत्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे की या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येकाच्या क्षमतेला मर्यादा ठरलेल्या आहे. आणि या मर्यादेचं भान देखील आपलं या वेळेला असणं गरजेचं आहे. म्हणजे वास्तववादी या ठिकाणी पॉझिटिव्हिटी ही फार महत्वाची असते. आपण या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो, आपण आपल्या क्षमतांचा विचार करत नाही आणि या ठिकाणी आपली स्वप्न मोठी करतो. तर आपली मोठी स्वप्न असणं चुकीचं अजिबात नाही, स्वप्न मोठीच असावी, पण ही मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांमध्ये आपल्या नेमक्या मर्यादा काय आहेत याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला ही जाणीव असेल त्यावेळेला या ठिकाणी त्या विकसित करण्यामध्ये तुम्ही स्वतःला या ठिकाणी झोकून द्याल आणि आपण या ठिकाणी निश्चित अशा ठरवलेल्या मार्गापर्यंत पोहोचू शकू असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक सातत्य राखलं गेलं पाहिजे यासाठी म्हणून या सेशनचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. संपूर्ण एक विक्टिम कार्ड आणि ब्लेम गेमचं होणारा या ठिकाणी आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरचा परिणाम, या गोष्टी आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत. पण आज हे साधारणतः 8 ते 10 मिनिटाचं सेशन आपण घेतोय आणि 25 मिनिटाचं सेशन पुन्हा एकदा आपण या ठिकाणी रेकॉर्ड करून आपल्या सर्वांसाठी देत आहोत. तर आज आपण या ठिकाणी इथंच थांबतोय. माइंड गेम किंवा या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासामधला महत्वाचा टप्पा की ब्लेम गेम आणि विक्टिम कार्ड ज्याला म्हणतो आपण, हे विक्टिम कार्ड पासून स्वतःला वाचवण्यासाठी पहिल्यांदा आयडेंटिफाय करा स्वतःला की मी अशा पद्धतीची कारणं देण्याची सवय माझ्यामध्ये आहे का. मी माझ्या झालेल्या चुकांसाठी, माझ्या असणाऱ्या कमतरतेसाठी परिस्थितीला किंवा इतरांना दोष देत असतो का. आणि परिस्थितीला दोष देऊन त्यातून मार्ग काढून घेणं, स्वतःला या ठिकाणी मोकळीक करणं, हे मी करत असताना माझी दिवसांदिवस होणारी प्रगती होते किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे असं मला वाटतं का. हे ज्या वेळेला तुम्ही पेन पेपर घेऊन लिहायला सुरुवात कराल की कालच्या दिवसामध्ये मी अशी किती कारणं सांगितली. आता हे स्वतःचं असेसमेंट आहे मित्रांनो, लक्षात. हे कुणाला दाखवण्यासाठी करायचं नाही, प्राचार्यांना दाखवायचं नाही, ना करिअर कट्ट्याच्या ग्रुपवर टाकायचं काहीच. आपण स्वतःचं केलेलं असेसमेंट ज्या वेळेला अत्यंत तटस्थपणे करतो की काल ह्या 10 गोष्टी घडल्या होत्या, या 10 गोष्टींमधल्या 5 गोष्टी तर मी सहजपणे, आपण म्हणतो की दुसऱ्याला आपण गंडवलं, त्याला फसवलं, त्याच्यावर काम ढकलून मी रिकामा झालो, त्याच्यावर दोष ढकलून मी रिकामा झालो, त्यामुळे मी मला स्वतःला वाचवलं, तर मी मला स्वतःला वाचवलं असं असत नाही. तर मी अजून एक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची, स्वतःला सुधारण्याची जी संधी होती ती संधी गमावली असा त्याचा अर्थ असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे कालच्या झालेल्या संपूर्ण दिवसाचं एक असेसमेंट करा की कुठे कुठं या ठिकाणी माझ्याकडून नकळतपणे हे विक्टिम कार्ड खेळलं गेलं, नकळतपणे मी ब्लेम गेम खेळला, म्हणजे इतरांना ब्लेम देण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी समजून घेतल्या, नोट डाऊन केल्या, तर तुम्हाला हे लक्षात येईल की इथं मला सुधारण्याला स्कोप आहे. जेव्हा सुधारण्याचा स्कोप तुम्ही स्वीकाराल त्याच वेळेला सुधारण्याला सुरुवात होणार आहे. तर या विषयासहित किंवा या विचारांसहित आपण या ठिकाणी आज इथंच थांबूया. आजच्या सत्रासाठी विशेष मेहनत घेतल्याच्या माधवीचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि तुमच्या आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. धन्यवाद.